नमस्कार सर्वांना. आज आपण धोंड्याचा महिना स्पेशल जाळीदार अनारसे कसे बनवायचे ते पाहूयात. हे अनारसे पारंपरिक पद्धतीने बनवलेले आहेत. गुळाचे अनारसे आहेत. चवीला एकदम मस्त झाले आहेत. परफेक्ट गोड झालेला आहे. अजिबात जास्त तेलकट वगैरे झालेले नाही आहेत आणि मस्त अशी जाळी पडलेली आहे ह्याला आतून. एकदम खुसखुशीत असे झालेले आहेत. कडक वगैरे झालेले नाही आहेत आणि थंड झाल्यानंतर मऊही पडत नाही आहेत. गुळाचे प्रमाण एकदम व्यवस्थित आहे. बनवताना आणि तळताना भरपूर साऱ्या टिप्स या ठिकाणी तुम्हाला सांगितलेल्या आहेत. मस्त असे गुबगुबीत आणि छान जाळीदार अनारसे कसे बनवायचे ते आपण पाहूयात. तर 250 ग्रॅम तांदूळ वापरून आपण हे अनारसे बनवलेले आहेत. योग्य प्रमाण आणि खूप साऱ्या टिप्स सांगितलेल्या आहेत. व्हिडिओ संपूर्ण बघा. आवडलं तर लाईक आणि शेअर नक्की करा. तुम्हाला जर काही प्रश्न विचारायचे असतील तर कमेंट बॉक्समध्ये कमेंट करा. तर सगळ्यात पहिले इथे मी 250 ग्रॅम तांदूळ घेतलेले आहेत. हा साधा तांदूळ आहे रेशनचा. जाड जुना कोणताही तांदूळ वापरा. जुन्या तांदळाचे अनारसे छान होतात. रेशनचा असेल तर तोच वापरा. तांदूळ अगोदर आपल्याला स्वच्छ धुवून घ्यायचे आहेत. त्यानंतर एक्स्ट्राचं पाणी घालायचे आणि भिजत ठेवायचे आहेत. तर आपल्याला हे 3 दिवस भिजवून घ्यायचे आहेत पूर्णपणे. दर दिवसाला ह्यातलं पाणी काढायचे आणि दुसरं पाणी घालायचं आहे. म्हणजे मग ह्याचा आंबट वास येत नाही आणि अनारशाचं पीठही खराब वगैरे होत नाही. वास जर आला खूप तर अनारसे खावेसे वाटत नाही. त्यामुळे दर दिवसाला ह्यातलं पाणी काढायचं, दुसरं पाणी घालायचं आहे. दुसऱ्या दिवशी बदलल्यानंतर तिसऱ्या दिवशी सुद्धा ह्यातलं पाणी काढून टाकायचं. तिसऱ्या दिवशी अर्धा दिवस हे भिजवून घेतात. म्हणजे जवळजवळ हे 2.5 दिवस किंवा मग पूर्ण 3 दिवस भिजून तुम्ही संध्याकाळच्या वेळी हे तांदूळ पाण्यातून काढले तरी चालतील. तांदूळमधलं सगळं पाणी काढून टाकायचं. चाळणीमध्ये थोडा वेळ निथळत ठेवायचे आहेत आणि निथळल्यानंतर सुती कपड्यावरती असे पसरवून ठेवायचे आणि 3 ते 4 तास सुकवून घ्यायचे. आता उन्हाळ्याचे दिवस आहे त्यामुळे लवकर कोरडे होतात. जास्त वेळ वाळवू नका. उन्हामध्ये किंवा फॅनखाली पण वाळवू नका. असेच घरामध्ये राहू द्या. आणि फक्त एक 70 ते 75% तांदूळ आपल्याला सुकवून घ्यायचा. हलकासा ह्यात ओलसरपणा आहे बघा. आता हे तांदूळ आपल्याला मिक्सरला दळून घ्यायचे आहेत. खूप कोरडे जर तांदूळ झाले तर पीठ कोरडं पडतं, व्यवस्थित होत नाही. मग अनारसे बिघडण्याची शक्यता असते. त्यामुळे हलकासा ओलसरपणा असेल तेव्हाच हे तांदूळ दळून घ्यायचे. एकदम बारीक असं दळायचे आणि चाळणीने हे पीठ चाळून घ्यायचे. ह्यात जाड रवा वगैरे येऊ द्यायचं नाही. बारीक असं पीठ लागणार आहे. म्हणजे मग पीठ छान होतं. सगळं पीठ या ठिकाणी मी चाळून घेतलेलं आहे बघा. तर आता 250 ग्रॅम तांदळाचं पीठ आहे, त्यासाठी मी 200 ग्रॅम गूळ वापरला आहे. तर हे गुळाचं प्रमाण अगदी व्यवस्थित झाले. खूप जास्त गोड नाही आणि कमी गोडही लागत नाही आहे. व्यवस्थित प्रमाणामध्ये गोड लागत आहेत. पण तुम्हाला जर जास्तच गोड आवडत असेल तर अजून थोडंसं गुळाचं प्रमाण वाढवा. शक्यतो 250 ग्रॅम तांदळासाठी 200 ग्रॅम गूळ बरोबर पुरेसा होतो. आता गूळ आणि तांदूळ हाताने चांगलं मिक्स करून घ्यायचं किंवा मग तुम्ही हे मिक्सरला थोडंसं पुन्हा फिरवून घेतलं तरी चालेल. गूळ चिरून घ्या. पीठ आणि गूळ एकत्र करून मिक्सरला थोडं थोडं हे मिक्स करून घ्या. पुन्हा एकदा वाटून घ्या थोडंसं. अशा प्रकारे हाताने चोळलं की लगेच ह्यात ओलसरपणा तयार होतो. पीठ थोडंसं हे आपण तांदूळ ओलसर ठेवल्यामुळे पीठात थोडं गार असतं आणि ह्यात गूळ घातलं की हे पीठ पगळतं. हाताने चांगलं असं मळून घ्यायचं. त्यानंतर ह्याचा गोळा करायचा आणि हे पीठसुद्धा आपल्याला 1-2 दिवस मुरू द्यायचे. जेवढं पीठ छान मुरलं जाईल ना तेवढे अनारसे छान होतात. दुसऱ्या दिवशी किंवा मग तिसऱ्या चौथ्या दिवशी जरी तुम्ही बनवायला घेतले तरी काही हरकत नाही. हे पीठ काही लगेच खराब होत नाही. अगदी छान राहतं. तर आता हे पीठ बघा छान गोळा तयार झालेला आहे. चांगलं मळून घेतले. आता हे एका डब्यामध्ये भरून मी असंच ठेवणार आहे आणि जवळजवळ 24 तास पूर्ण उलटले आणि नंतरच मी अनारसे बनवायला घेतले. अगदी छान झाले होते. आता पीठ एकदम मस्त झालेलं आहे. हे खूप जास्त पगळलेलं वगैरे नाही आहे आणि परफेक्ट झालं आहे. भिजल्यानंतर छान सॉफ्ट असं हे पीठ तयार होतं. तर बऱ्याच वेळेला बघा गुळावरती पण डिपेंड असतं. जर गूळ पगळणार असेल तर पीठ जास्त पगळू शकतं किंवा गूळ कडक असेल तर कडक पण होऊ शकतं. त्यामुळे शक्यतो तर मऊ गूळ जो असतो तो वापरायचा अनारशासाठी. म्हणजे मग पीठ खराब होत नाही किंवा बिघडत नाही. आता दुसऱ्या दिवशी बघा अनारसे बनवायला घेतले होते मी. तर पीठ छान हे भिजलेलं आहे. एकदा चेक करायचे. हवं तर हे काढून सगळं पीठ तुम्ही ताटामध्ये एकदा चांगलं मळून घेतलं तरी चालेल. आणि जर खूप जास्तच कोरडं पडल्यासारखं वाटलं तर ह्यात तुम्ही थोडंसं दूध वगैरे घातलं 2-3 चमचे आणि मळून लगेच अनारसे बनवायला घेतले ना तरी चालतील. किंवा मग अशी हातावरती गोळी करून बघायची. व्यवस्थित गोळी होत असेल आणि दाबल्यानंतर जर थोडंसं असं चपटं व्यवस्थित गोल आकार येत असेल तर अनारसे बनवायला काही हरकत नाही, छान होतात. तर इथे मी दूध वगैरे काही घातलेलं नाही आहे. असेच हे अनारसे आता खसखसवरती थापून घ्यायचे. छोटासा गोळा घेतलेला आहे आणि ह्या साईजमध्ये मी अनारसे बनवलेले आहेत. त्या साईजमध्ये सेम एकसारखे बनवले तर 250 ग्रॅम तांदळापासून जवळजवळ 25 ते 26 अनारसे तयार होतात. म्हणजे जर तुम्हाला 100 एक अनारसे बनवायचे असतील तर 1 किलो तांदळाचे तुम्ही बनवायला घ्या.
तर बघा असं खूप जास्त जाड ठेवलेलं नाही आहे, पुरीप्रमाणे हे थापून घ्यायचे. जास्त जाड जर झाले तर तळायला वेळ लागतो, वरतून जास्त लाल होतात आणि आतमध्ये मग तळायला थोडा वेळ लागतो. त्यामुळे खूप जाड पण करायचे नाही, खूप पातळ पण करायचे नाही. पातळ जर झाले तर थोडे अनारसे कडक होतात. त्यामुळे अशी मीडियम ठेवायचे, जसं आपण पुरी वगैरे लाटतो त्याप्रमाणे. आणि अशा प्रकारे खसखसवरती थापून घ्यायचे. खसखस जेवढी लावताल तेवढे छान दिसतात. तळताना तेल गरम झालं की तळायला घ्यायचे. खूप कडकडीत तेल गरम करायचं नाही, कारण गुळाचे पदार्थ तेलामध्ये घातल्यानंतर करपण्याची किंवा जास्त लालसर होण्याची शक्यता असते. त्यामुळे तेल व्यवस्थित गरम झालं की लगेचच अनारसे तेलामध्ये सोडायचे. हे दोन्ही बाजूने तळायचे नाही, पालथे तेलामध्ये सोडायचे नाही. खसखस लावलेली बाजू अशी वरतीच ठेवायची आहे, एकाच बाजूने तळायचे. तेल साईडचं जे आहे ते झारीने अशा प्रकारे ह्याच्यावरती सोडायचं आहे साईडचं, म्हणजे मग हे छान तळले जातात. आणि लो गॅस करून तळायचे, म्हणजे मग छान तळतात. तेल व्यवस्थित गरम झालं की लो किंवा मीडियम गॅस ठेवायचा. जर तुम्ही 2-3 अनारसे एकदम तेलामध्ये सोडणार असाल तर मीडियम गॅस ठेवला तरी चालेल. पण खूप गरम तेलामध्ये जर सोडले तर पटकन करपतात, आतून व्यवस्थित हे तळले जाणार नाही. त्यामुळे मंद आचेवरती हे तळून घ्यायचे. तळता तळता जर तुम्हाला असे थापायला जमत असतील तर तळता तळता थापून केले तरी चालतील, किंवा मग एक एक थापून एक एकच तळला तरी चालेल. थोड्याशा तेलामध्येच व्यवस्थित तळता येतात, भरपूर सारं तेल वगैरे घ्यायची गरज पडत नाही. कुणी जर मदतीला असेल थापून वगैरे द्यायला तरीसुद्धा मग छान पटपट होतात. 2-2, 3-3 तुम्ही एका वेळेस बनवून तळू शकता. हातावरती अगोदर गोळा गोल केल्यानंतर अशा प्रकारे थोडासा चपटा करून घ्यायचा आणि नंतर खसखसवरती थापला तरी पटकन थापला जातो, फार वेळ लागत नाही. आता पीठ जर पगळलेलं असेल तर बघा हे हातावरती किंवा हाताला पटकन जास्त चिकटेल. हाताला थोडंसं तेल किंवा तूप लावून घ्यायचं थापताना, म्हणजे मग चिकटणार नाही. बऱ्याच वेळेला आज थोडंसं हे घट्ट वाटते पीठ, पण कधी कधी गुळाचं प्रमाण अगदी ते सेम जरी असलं तरी पगळण्याची शक्यता असते. त्यामुळे थोडंसं पीठ पातळही वाटतं. पीठ मळताना अजिबात काही घालायचं नाही, डायरेक्ट गूळ आणि पीठ मळून घ्यायचं आणि तसंच भिजू द्यायचं. भिजल्यानंतरच अनारसे बनवायला घ्यायचे. आणि जर खूप जास्त कोरडं पडलेलं असेल पीठ, व्यवस्थित वळत नसेल किंवा थापता येत नसतील, कोरडं कोरडं वाटलं पीठ, तर मग दूध किंवा मग तुम्ही केळसुद्धा घालू शकता. अर्धं केळ घालायचं आणि चांगलं मॅश करून आणि चांगलं मळून घ्यायचं. किंवा पिठाचं प्रमाण किती आहे त्या अंदाजाने तुम्ही थोडं थोडं करून केळ घाला, खूप जास्त पगळवू नका पीठ एकदम. अगदी छान आणि मस्त असे हे जाळीदार अनारसे झालेले आहेत, खुसखुशीत झालेत बघा, भरपूर जाळी पडली ह्याला. तळल्यानंतर अशा प्रकारे थोडा वेळ हे चाळणीमध्ये ठेवायचे, म्हणजे मग ह्यातलं सगळं एक्स्ट्राचं तेल आहे ते निथळून जातं आणि कोरडे होतात अनारसे, अजिबात तेलकट वगैरे होत नाही. तर बघा मस्त झालेले आहेत. आणि बरोबर हे 26 अनारसे झाले होते बघा. तर 25 अनारसांचं प्रमाण अगदी परफेक्ट होतं आहे ह्या साईजमध्ये. जर खूप मोठे केले तर थोडे कमी होतील, किंवा छोट्या साईजमध्ये केले तर अजून जास्तही होतील. अगदी छान मस्त जाळीदार आणि खूपच चवीला पण छान झालेले आहेत. तर तुम्हीसुद्धा या सांगितलेल्या प्रमाणामध्ये नक्की बनवून पहा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा. चॅनलवर नवीन असेल तर चॅनल सबस्क्राईब करा. मी साखरेचे सुद्धा अनारसे तुमच्यासोबत नक्की शेअर करेल, मला तसं कमेंट करा. हे गुळाचे अनारसे तुम्हाला कसे वाटले ते देखील मला नक्की सांगा. मस्त खुसखुशीत आणि जाळीदार अनारसे झालेले आहेत. नक्की या प्रमाणामध्ये बनवून बघा. पहिल्यांदा जरी बनवले तरी अनारसे बिघडणार नाही आहेत, छान होतील. 1-2 वेळेस केले की व्यवस्थित जमतातच शक्यतो. तर व्हिडिओ संपूर्ण पाहिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद.